पोचलेलो तळकत्या फडकत्या उन्हामध्ये 36 तास ट्रेन जर्नी करून आम्ही फायनली आता चाललो आहे टुवर्ड्स द लास्ट लँड ऑफ इंडिया, धनुषकोडी. फायनली आम्ही चाललोय पमन ब्रिजला. हॅलो, वेलकम टू माय चॅनल. आज आपण जात आहोत मदुराई रामेश्वरम फिरण्यासाठी आणि मला कामावरून लेट सोडलेला आहे आणि मला खूप जास्त लेट होत आहे आणि माझ्या सोबतची लोक आहेत ते निघून गेलेत. बोलले ती आली तर पकडेल ट्रेन, नाही तर राहू दे हिला इथेच. सो आता मी फटाफट तयारी करते आणि आपण ट्रेन पकडायला धावत पळणार आहोत कारण 1 तास आहे आणि मला दादरला पोचायचं आहे फटाफट. हे बघा गरीब लोक बॉटल घेऊन, अरे चिअर्स तर करा. क्या कर रहे हो? खाना खा रहा हूँ भाई. ये देखो, ये मेथी है. आपने केलाय पराठे साथे. जेवायला बसलोय आणि पुरणपोळी आणली ते ठीक आहे. दूध पाहिजे पण दूध पावडर आणलाय, मिल्क पावडर. बोलतोय कुठे मिक्स करायला. अरे मग ह्याच्यातच टाकलं असतं, ह्याच्यातच मिक्स. लिटर बनते, 1 लिटर बनते. आमचं रेडीमेड दूध तयार आहे. लवकर मिक्स करते, हे होतं. झालं तयार, दूध तयार झालेलं आहे. आता मांजर नाही पण किती चरबे आहेत ना, फक्त पुरणपोळी नाही खाऊ शकत. दूध पाहिजे, ते पण गरम आणलंय पाणी. थर्मस मध्ये गरम पाणी घेऊन. पुरणपोळी आणि दूध. जुगाड बघा. जुगाडवाला दूध आहे, पावडरवाला. सुरी काकडी सगळं घेऊन आलोय, काहीच ठेवलं नाही. पूर्ण किचन घेऊन आलोय. एवढं जेवण आहे आमच्याकडे की उद्यापर्यंत पुरेल ना. मध्ये मेहंदी काढता येते ना, मुंबईला टाइम नाही भेटला मेहंदी काढायचा. वा. आणि हा आमचा प्रायव्हसी डोर आहे. हा हॅलो पब्लिक लोक, बाय बाय. वनक्कम अन्ना. वर्षांना घे बिचाऱ्यांना. हाय. चल मिळून ट्रेन चालू आहे. सगळे प्लस कोणावर गेले. वाचला तरी 14 16 18 22 24 झाले इथे 24. एका पानाने वाचले, एका पानाने. टाळा लाला. काय वाजव हे टाळा वाजवा. ही हमारा पॅन्ट. हाँ मिल्क ब्रेड है. सब घर से तैयारी करके आए. गुड मॉर्निंग. आता सकाळचे 7 वाजलेत. ऑलमोस्ट पोचतोय आम्ही फायनली. किती तास? 36 तास ट्रेन जर्नी करून आम्ही फायनली आता पोचतोय आणि आम्ही पूर्ण तयारीत आलेलो गरमीच्या, की गरमी असेल पण इथे मस्तपैकी पाऊस पडतोय छान. एकदम वातावरण खूप छान आहे सध्या तरी. तो आता आम्ही फायनली उतरलोय ट्रेनमधून आणि मदुराई जंक्शनला उतरलोय आणि इकडचं वातावरण खूप छान आहे. कसं वाटतं तुम्हाला मॅडम? मस्त वाटतंय, वातावरण खूप मस्त आहे. पाऊस पडतोय. हां, मेन ऊन नाही आहे इकडे. आम्हाला वाटलेलं की खूप गरम होईल इथे, पण तसं काही नाही. आता आम्ही चेक इन करू हॉटेलमध्ये आणि त्याच्यानंतर मग आम्ही मीनाक्षी अम्मन टेम्पलला जाऊ पहिला आणि त्याच्यानंतर अजून 2 डेस्टिनेशन्स आहेत तिकडे जाऊ. चप्पल काढून आतमध्ये एंटर करू आता. आता आम्ही जस्ट आलोय बाहेर दर्शन घेऊन आणि फोन अलाउड नव्हता आतमध्ये, हे आम्हाला माहीत नव्हतं. सो आम्ही फोन ठेवून गेलो होतो आणि मस्त तयार झाले. मगाशी बघितलंच असेल.
इथं बघ काय चालू. आणि इथे रिनोव्हेशनचं काम चालू आहे. सो इथेच आहे मी, मंदिराच्या समोरच आहे एकदम, पण रिनोव्हेशनचं काम चालू आहे थोडंसं. फोन अलाउड नाही आहे त्या आतमध्ये. किती सुंदर होतं पण आतमध्ये पण खूप छान. अरे कुठे आमचे लुंगी गँग, हे अर्धे लोक कुठे गेले, हरवले. हे बघा इथे अजून काम चालू आहे, अजून रिनोव्हेशन चालू आहे. हँडसम बॉय इतका फुसला गेलाय. आता आम्ही जेवायला जातोय. चला यार, एवढं ऊन आहे. सकाळी थंड वाटत होतं, एकदम शांतता पण होती आणि थंडगार वाटत होतं एकदम. आता ऊन गरम होतं. सो आता आम्ही आउटफिट चेंज करून तयार होऊन, काय बोलतात, फ्रेश वगैरे होऊन आता आम्ही दुसऱ्या डेस्टिनेशनला जातो आहे. कुठचं तरी पॅलेस आहे, नायक पॅलेस, ते फिरायला जातो आहे. आणि हे सन प्रोटेक्शन, कारण आता खूप जास्त ऊन आहे. सकाळी ऊन नव्हतं पण आता ऊन आलं आहे. सो आता आम्ही निघतो आहे थोड्या वेळामध्ये. 2:30 वाजत झाले आणि आमची 6ची ट्रेन आहे रामेश्वरमसाठी. सो तिकडे आधी जातो आम्ही, फिरू वगैरे बाहेर थोडं मार्केटमध्ये वगैरे, आणि त्याच्यानंतर मग आम्ही ट्रेन पकडायला जाऊ. सो लेट्स गो. स्टेशनकडे आम्ही चालत जायचं ठरवलं आहे. 15 मिनटं चालायचं आहे. फायनली आम्ही पोचलो आहे. 15 मिनटाच्या वॉकने एंटर केलं आहे. हे एंट्रन्स आहे आणि इथे तिकीट काउंटर आहे. पैसा लेते पैसा. किती? 10 रुपये. 10 रुपये पर पर्सन. हे सगळे पेमेंट आमचे सर करतात. स्पॉन्सर्ड बाय किरण महादेव चव्हाण. अथर्व साहेबांनी माझा व्ह्यू खराब केला आहे. जाऊ दे आता. गर्दी आहे आज. आता आम्ही पोचलेलो आहोत तळकत्या फडकत्या उन्हामध्ये. सावली शोधतोय कुठेतरी. कुठे? हवेत नाहीये. कबूतर हवेत उभा आहे. अरे यार, झूम केला की ते दिसतं त्याची जाळी. फोटोग्राफी एवढ्या उन्हात पण डेडिकेशन. राजाची गद्दी आहे. माहित नाही काय एवढं फोटो काढतात सगळे तिकडे इंटरेस्ट घेऊन. हाताने सेल्फ सर्व्हिस. पिंक कलर स्ट्रॉ मलाई वाला दे ना. फ्री. यस. आता आम्ही चेकआउट केलं आहे आणि दुसरी ट्रेन पकडतो आम्ही रामेश्वरमसाठी. 6:30ची ट्रेन आहे. 5:30 वाजलेत. आम्ही सगळीकडे लवकर टायमवर पोहोचतो ना. ही पॅसेंजर ट्रेन आहे, म्हणजे मदुराई टू रामेश्वरम. मदुराईवरून निघते रामेश्वरमला. भारी वाटलं. हे बघा आमच्या गरमीसाठी गरमी का उपाय. मोठावाला फॅन दाखव इथे. गरमी का उपाय. गरमी खूप आहे गाईज. एप्रिल मे मध्ये येऊ नका आमच्यासारखं. ट्रेन किती वाजता निघते? मन ब्रिज बनवलाय हिरूभाईसाठी. विष्णू अवतार. पुढे चाललोय आपण किरण. आपण चाललो आहे टुवर्ड्स द लास्ट लँड ऑफ इंडिया, धनुषकोडी रामेश्वरम. धनुषकोडीला चाललेलो आहोत आम्ही. आता पवन ब्रिज येईल ना पण. तर फायनली आम्ही चाललोय पवन ब्रिजला. पण आम्हाला अंधारामुळे काहीच दिसणार नाहीये मस्त. पण आता हीच ट्रेन होती, कारण आम्हाला लवकर पोचायचं आहे आणि उद्या रामेश्वरमला लवकर चालू करायचं आहे आम्हाला फिरायचं. म्हणून आम्ही उद्या संध्याकाळी येऊ पवन ब्रिज बघायला. पण आता सध्या तरी काय झालं तुमचं? नको नशी खूप फालतू वाटते. कोणच नाही ट्रेनमध्ये आम्हाला सोडून.
रामेश्वरमला या पैसेंजर ट्रेन में। ये हमारी ट्रेन और हम वीडियो लेने के लिए इतना दूर चल के आए हैं। ये वीडियो इस बोर्ड का वीडियो लेने के लिए। अरे एक्झिट इकडेच आहे, एक्झिट इकडूनच झाला केलास माझा पोपट व्हिडिओ मध्ये। ठीक आहे चला, एक्झिट पण इकडेच आहे मुलांना। सेल्फी नाही काढली। आम्ही जातोय 100 पावलं चालून हॉटेल, हॉटेलकडे चालत, कारण 500 मीटरच आहे म्हणून आम्ही ठरवलं चालत जायचं। पण 10 वाजलेत, सो आम्हाला वाटलं की 10 वाजलेत, पण 10 वाजता आम्हीच होत फक्त रस्त्यावरती, बाकी कोणीच नाही आहे। भीती नाही वाटत मला, घाबरत नाही मी, बिलकुल नाही घाबरत। मेरा भाई आहे ना साथ में। पोचू, अजून 5 मिनिटात पोचू आम्ही, काय टेन्शन नाही। पण कोणच नाही रस्त्यावरती, कोण एवढ्या लवकर तुम्ही झोपता, आम्ही जेवलो नाही आहे। कुठे तुम्हाला आम्ही सोडून कोणी दुसरं दिसत असेल तर सांगा। कुत्रा अरे दिसला। आम्ही फायनली पोचलो आहोत हॉटेलवरती। काही नाही झालं आम्हाला, पोचलो आम्ही। बाहेर पण कोण नाही भाई, कोण नाही। 10 वाजलेत रात्रीचे, ह्यांना काय झोपायची हाऊस एवढ्या लवकर। आम्हीच फिरतोय इथे। आता जेवायचं कुठे? एकदा फॉर आर वेलकम। हमारा डर के मारे जान निकल गया था। आमचे स्पॉन्सर साईन करत आहेत फायनली। आता आम्ही रूममध्ये जाऊ शकतो। आम्हाला सांगितलंय हॉटेलवाल्याने की हॉटेल चालू आहे 11 वाजेपर्यंत, म्हणून आम्ही पळत जातोय। बघूया आम्हाला भेटतं का हॉटेल। ओपन हॉटेल भेटलंय, पण त्याचं लाईटच बंद केली आहे लोकांनी आम्ही जवळ आल्यावर। आता नाही चालू आहे, तरी पण जातोय आपण जेवायला फायनली। टेबलमध्ये बसून पुन्हा दुसऱ्या हॉटेलमध्ये आलो। फायनली आम्ही जेवायला जात आहोत। आता आम्ही इथे आलोय, इथे फक्त मसाला डोसा भेटतो, जेवण नाही भेटलं। असं सेम आमचं फक्त मसाला डोसा खाणार आहे आम्ही, ठीक आहे, कारण बाकी सगळं बंद आहे। ओनली मसाला डोसा, ओनली मसाला डोसा। 5 ते 6 मध्ये चालू होतं। काय असतं, काय क्रिस्टल असतं एक, मी वाचलंय त्याच्यामध्ये क्रिस्टलची पेंड ठेवली आहे तेवढ्या टाइमसाठी फक्त। आणि काय त्याच्यावरती प्रकाश पडतो। त्याच्यावर असं प्रकाश पडला जातो असं बोलतात, आता ते मला पण नाही माहिती। आणि स्पेशली Google कर ना. तेच बघायला लोक 4 वाजता उठून जातात पहाटे। समजलं गाईस तुम्हाला? सो तुम्हाला उद्या 3 वाजता उठायचं आहे। बाबू चालू करत सकाळी सूर्याचा प्रकाश बघा होता। हे 3 वाजता उठून काय जेवायचे, आंघोळ करून जायचे थोडी आहे। सूर्य तर मुंबई इंडियन्स मध्ये आहे। शुभम बस फालतूगिरी करू नका। अरे हे 4 वाजता उठून निघू 5 मिनिटामध्ये। थांब ना। आलो रूम वरती आणि आता आम्हाला समजलंय की आम्हाला मनी दर्शन करायला जायचं सकाळी 4 वाजता। म्हणजे ते काहीतरी असं स्पेशल आहे, हे लोक बोलत होते, तेच ते एक्सप्लेन करत होते मागच्या व्हिडिओमध्ये। सो आता आम्ही झोपतोय, 11 वाजलेत ऑलरेडी, आणि 3-3:30ला तरी ॲटलिस्ट उठावं लागेल। सो गुड नाईट, उद्या बघू काय होतं। सो हा ब्लॉग मी आता इथेच एंड करते, आणि रामेश्वरममध्ये आम्ही काय काय फिरलो ते बघण्यासाठी भेटून येऊ ब्लॉगमध्ये। थँक्यू फॉर वॉचिंग।